नमस्कार. डिझाईन अँड ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदमच्या या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत. तो म्हणजे कुठल्याही अल्गोरिदमची कामगिरी मोजण्याच्या 3 पद्धती: बेस्ट, वर्स्ट आणि ॲव्हरेज केस ॲनालिसिस. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न, आपण हे कसं ठरवणार की एखादा अल्गोरिदम किती चांगला आहे किंवा त्याला एखादं काम करायला किती वेळ लागेल? समजा तुमच्यासमोर एक भली मोठी विस्कळीत अटेंडन्स शीट आहे आणि त्यातून तुम्हाला तुमचा रोल नंबर शोधायचा आहे. आता सांगा, किती वेळ लागेल? याचं उत्तर असं सरळ नाहीये, ते परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि हीच परिस्थिती आपल्याला वेगवेगळ्या केसेसकडे घेऊन जाते. आज आपण या सगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. सुरुवात करूया टाइम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय याने, मग प्रत्येक केस उदाहरणासह समजून घेऊ आणि शेवटी हे सगळं परीक्षा आणि इंटरव्ह्यूसाठी का महत्त्वाचं आहे तेही पाहू. अच्छा, तर सर्वात आधी टाइम कॉम्प्लेक्सिटी. हा शब्द ऐकून घाबरून जायचं नाहीये, खूप सोप्पा आहे. कम्प्युटर सायन्समध्ये कुठला अल्गोरिदम किती फास्ट आहे हे मोजायला आपण एक पट्टी वापरतो, तीच म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी. यात आपण बघतो की इनपुटची साईज वाढल्यावर अल्गोरिदमच्या वेळेवर काय परिणाम होतो. याची व्याख्या बघायची झाली तर ती अशी आहे. इथे महत्त्वाचं हे आहे की आपण सेकंड किंवा मिनिटांमध्ये वेळ नाही मोजत. आपण हे बघतो की जसं जसं आपलं काम म्हणजे इनपुट साईज n वाढेल तसा तसा अल्गोरिदमच्या वेळेवर काय परिणाम होतो. हा एक फंक्शनल संबंध आहे. चला तर मग आता बघूया आपला पहिला प्रकार, बेस्ट केस, म्हणजे एकदम लकी दिवस, जेव्हा सगळं काही आपल्या मनासारखं घडतं. बेस्ट केस म्हणजे कोणत्याही अल्गोरिदमला n साईजच्या इनपुटसाठी लागणारा कमीत कमी वेळ. याचा अर्थ असा की यापेक्षा कमी वेळेत तो अल्गोरिदम आपलं काम पूर्ण करूच शकत नाही, ही त्याची मिनिमम गॅरंटी आहे. आपण आपल्या रोल नंबरच्या उदाहरणाकडे परत येऊया. विचार करा, तुम्ही लिस्ट उघडली आणि काय आश्चर्य, तुमचा रोल नंबर पहिल्याच नंबरवर. बस, काम झालं. हाच आहे बेस्ट केस. लिनियर सर्चमध्ये पण तसंच. जो आयटम शोधायचा आहे तो ॲरेच्या पहिल्याच ठिकाणी सापडला. फक्त एकाच कंपॅरिझनमध्ये काम झालं. पण खरं सांगायचं तर असं नशीब रोज नसतं, बरोबर? आणि म्हणूनच या केसची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे O(1). याला कॉन्स्टंट टाइम म्हणतात. म्हणजे तुमची लिस्ट 100 लोकांची असो किंवा 1,00,000, वेळ तेवढाच लागणार, कारण आपल्याला पहिल्याच प्रयत्नात उत्तर मिळालंय. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या केसकडे, वर्स्ट केस ॲनालिसिस. याला आपण आपला अनलकी डे म्हणू शकतो, पण गंमत म्हणजे प्रोग्रॅमिंगमध्ये हीच केस सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. वर्स्ट केस म्हणजे जास्तीत जास्त किती वेळ लागेल. ही एक पक्की गॅरंटी आहे की तुमचा अल्गोरिदम या वेळेपेक्षा जास्त वेळ कधीच घेणार नाही, मग इनपुट काहीही असो. आपल्या उदाहरणात वर्स्ट केस म्हणजे काय? एकतर तुमचा रोल नंबर त्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी आहे, किंवा त्याहूनही वाईट, तो त्या लिस्टमध्ये नाहीच आहे, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत प्रत्येक नाव तपासावं लागेल. लिनियर सर्चमध्येही अगदी तसंच होतं. आणि म्हणूनच याची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे O(n), म्हणजे लिनियर टाइम. सोपा आहे. जेवढी मोठी लिस्ट म्हणजे जेवढा n जास्त तेवढा जास्त वेळ लागणार. ठीक आहे, बेस्ट झालं, वर्स्ट झालं, पण रोजची परिस्थिती काय असते? ती येते ॲव्हरेज केसमध्ये. ही जरा जास्त खरीखुरी, पण मोजायला थोडीशी किचकट असू शकते. ॲव्हरेज केस म्हणजे साधारणपणे रोज किती वेळ लागतो. यात आपण सगळ्या शक्यतांचा विचार करून एक सरासरी काढतो. हे सगळं शक्यतेवर म्हणजे प्रॉबेबिलिटीवर आधारित आहे. आता बघा, बहुतेक वेळा आपला रोल नंबर ना पहिल्यांदा सापडतो ना सगळ्यात शेवटी, तो कुठेतरी मध्येच असतो, बरोबर? हाच आहे आपला ॲव्हरेज केस. म्हणजे साधारणपणे आपल्याला अर्धी लिस्ट तपासावी लागते. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जरी आपल्याला n/2 म्हणजे अर्धीच लिस्ट तपासावी लागली, तरी कॉम्प्लेक्सिटी लिहिताना आपण ते हाफ सारखे कॉन्स्टंट काढून टाकतो. म्हणून ॲव्हरेज केसची कॉम्प्लेक्सिटीसुद्धा O(n)च मानली जाते, कारण ती अजूनही nवरच अवलंबून आहे. ओके, तर आतापर्यंत आपण प्रत्येक केस वेगळी बघितली. आता या सगळ्यांना एकत्र ठेवून बघूया, म्हणजे एकदम सगळं क्लिअर होऊन जाईल. रिव्हिजनसाठी ही स्लाइड परफेक्ट आहे. बघा या टेबलमध्ये सगळं एका नजरेत. बेस्ट केस म्हणजे मिनिमम टाइम, आयटम पहिल्याच ठिकाणी आणि कॉम्प्लेक्सिटी O(1). ॲव्हरेज केस म्हणजे अपेक्षित वेळ, आयटममध्ये कुठेतरी, कॉम्प्लेक्सिटी O(n). आणि वर्स्ट केस म्हणजे मॅक्झिमम टाइम, आयटम सगळ्यात शेवटी आणि कॉम्प्लेक्सिटीसुद्धा O(n). एकदम सोपं. आता हे सगळं आपण का शिकतोय? फक्त थिअरीसाठी नाही, हे तुमच्या परीक्षेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जॉब इंटरव्ह्यूसाठी खूप गरजेचं आहे. चला बघूया कसं ते. एक प्रश्न आहे, विचार करा.
इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला अल्गोरिदमच्या परफॉर्मन्सबद्दल विचारलं तर तुम्ही कोणत्या केसवर सगळ्यात जास्त बोलाल? बेस्ट, ॲव्हरेज की वर्स्ट? उत्तर आहे वर्स्ट केस, नेहमी. का? कारण वर्स्ट केस आपल्याला एक गॅरंटी देते. विचार करा, बँकिंग सॉफ्टवेअर आहे किंवा फ्लाईट कंट्रोल सिस्टम. इथे आपल्याला कदाचित चालणार नाही. आपल्याला पक्की खात्री पाहिजे की वाईटात वाईट परिस्थितीतही आपलं सॉफ्टवेअर क्रॅश होणार नाही. इंटरव्ह्यूमध्ये वर्स्ट केसबद्दल बोलणं हे दाखवतं की तुम्ही एक जबाबदार आणि हुशार इंजिनियर आहात. चला, एका मिनिटात पटकन सगळा रिवाईज करूया. बेस्ट केस O(1) म्हणजे सगळ्यात फास्ट पण क्वचित घडणारी सिच्युएशन. वर्स्ट केस O(n) म्हणजे सगळ्यात स्लो पण गॅरंटी देणारी आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची केस. आणि ॲव्हरेज केस O(n) म्हणजे रोजची नॉर्मल कामगिरी. आता परीक्षेच्या तयारीसाठी हे काही प्रश्न आहेत जे हमखास विचारले जातात. यांची उत्तरं तयार ठेवा. या सेशनमधून तुम्हाला ती नक्कीच मिळाली असतील. आणि जाता जाता एक शेवटची आणि महत्त्वाची इंटरव्ह्यू टिप. नेहमी वर्स्ट केससाठी तयार राहा. याचा अर्थ नेगेटिव्ह विचार करणे नाही, तर कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहणे आहे. एक चांगला डेव्हलपर नेहमी तयारीनेच पुढे जातो. मला आशा आहे की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलं असेल. धन्यवाद.